नमस्कार मंडळी, मी स्वाती तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती मनापासून स्वागत करते। जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। सुरतला सकाळ आमची नेहमीच खास असते, कारण घराच्या समोरच शंकराच्या मंदिराचा कळस आहे। तो बघितला की दिवस एकदम मस्त जातो। तर सकाळी सकाळी विहान आला वरती आणि कथासोबत खेळत होता। तो कथाला तिच्या टेंट हाऊसमध्ये घेतच नव्हता, दोघांची मस्ती पण खूप चालू होती आणि जसं कथा आतमध्ये जाईल तिला बाहेर काढून देत होता। तर तुम्ही इथे गंमत बघू शकता त्या दोघांची कशी चालू होती। दोघं बहीण भाऊ लहान असले तरी त्यांच्या अंगामध्ये खोडी काही कमी नाही आहेत, खूप जास्त खोडकर आहेत दोघं पण। विहान 1 वर्षाचं झालंय आणि कथा आमची आता 2 वर्षाची होईल। आणि सुरतला गेलो म्हणजे आमचा सकाळचा नाश्ता हा फिक्स असतो, ढोकळा, जो की तिकडे खूप मिळतो आणि दादाने आमच्यासाठी चिस्तियाचा ढोकळा आणलाय जो खूप फेमस आहे त्या एरियामध्ये। तर सकाळी सकाळीच मी आणि कथाने त्याच्यावरती ताव मारलाय, तुम्ही बघू शकता। कथा पण मस्त ढोकळा नाही खाते बट शेव खायचा आनंद घेते, कारण मुंबईला आलं की सुरतसारखा ढोकळा नाही मिळत खायला। त्यानंतर तयार होऊन आम्ही निघालो शॉपिंगसाठी। कथासाठी आम्हाला शॉपिंगला जायचं होतं, तर सुरतला चौथा बाजार म्हणून आहे, आम्ही तिकडे गेलो होतो शॉपिंगसाठी। कथासाठी जीन्स, शूज, सँडल वगैरे घ्यायची होती आणि काही ड्रेसेस पण घ्यायचे होते। तर आम्ही निघालो, कथाला शूज नाही घातले म्हणून ती रिक्षामध्येच तिचं रडणं चालू झालं होतं। तर त्यानंतर पोहोचलो आम्ही चौथा बाजारमध्ये, इथेच आम्हाला शॉपिंगला यायचं होतं। चौथा बाजारमध्ये सर्व वस्तू मिळतात आणि खास करून आम्ही कथाच्या साईजचे शूज वगैरे मिळत नाही मुंबईला, त्यामुळे इकडेच येतो घ्यायला। तर इथे आम्ही कथासाठी शूज घेतले होते, त्या दादांच्या हातामध्ये जे शूज आहेत कथाला घालतात ते शूज आम्ही घेतले। निकले का नाही ना पैसे? कथा तर रिक्षामध्ये झोपून गेली होती रडून। त्यानंतर आम्ही दुसऱ्या शॉपमध्ये आलो, तिथे पण कथासाठी आम्ही एक सँडल घेतली आणि तेवढ्यातच कथा झोपेतून उठली आणि मग तिला सँडल घालून दिली। त्यानंतर आम्ही इथे कथाला काही ड्रेसेस घेतलेत। तिला नीट कर पॅन्ट। कथा कथा किती शॉपिंग करते, चल घरी आता, असं बोलणारा नवरा आज पाय दुखेपर्यंत आपल्या लेकीसाठी शॉपिंग करत होता। त्यानंतर आम्ही इथे कथाला एक जीन्स आणि एक कार्गो घेतली। तर कथाला इथेच जीन्स मिळते तिच्या साईजची, जी परफेक्ट असते, तुम्ही बघू शकता। कथाची कंबर पण खूप बारीक आहे, कारण कथा खूप बारीक आहे, वजनाने पण कमी आहे, त्यामुळे तिची साईज मोस्टली आम्हाला भेटतच नाही कुठे। पण आम्हाला लास्ट टाइम इथे भेटली होती म्हणून आम्ही इथेच आलो। त्यानंतर कथाच्या पप्पांची शॉपिंग होती, त्यांना फॉर्मल पॅन्ट्स घ्यायच्या होत्या, पण कथा खूप वैतागून गेली होती तिची शॉपिंग केल्यानंतर, त्यामुळे कथाच्या पप्पांची शॉपिंग राहिली साईडला आणि आम्ही निघालो घरी जायला। घरी गेल्यावर कथाला मी बेसनची पोळी करून दिली, तिला भूक लागली होती। त्यानंतर लगेच तिची गुड्डी मम्मा तिला कपडे घ्यायला परत दुकानात घेऊन आली, पण आम्हाला इथे एकही ड्रेस पसंत नाही पडला, त्यामुळे आम्ही इथून कल्टी मारली आणि आजचा दिवस इथेच संपला।